नमस्कार। आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 वार मंगळवार। केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये बोलण्याच्या अगोदर मी नक्कीच सांगेल की हा व्हिडिओ पाहत असताना आपण जर आपला हा YouTube चॅनल सबस्क्राइब केला असेल तर ठीकच आहे, नसेल केला तर करा आणि तीनच व्यक्तींना जोडा की जेणेकरून बाजाराच्या घडामोडी आपल्या सहकार्यांपर्यंत पोहोचतील। आणि ही जर व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी ठामपणे मार्च एप्रिल पासून सांगत आलेलो की बाजारात मंदी होणार नाही आणि ह्याही मतावरती मी आजही ठाम आहे, बाजारात मंदी नाही। परंतु जे वरच्या साईजचे जे माल आहे टॉप क्वालिटीचे की जे मुंबई, गोवा, बेंगलोर, पुणे किंवा मॉल स्टॉलला जाणारे गेले 2 दिवस सततच्या पावसामुळे त्याचं थोडंसं गिराईक कमी झालेलं आहे। परंतु उत्तर भारतात तिकडे पाऊस नसल्या कारणानं आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेले सुखे माल पुण्यामध्ये त्या मालानी आजही जागा सोडलेली नाही किंबहुना त्याला मंदी झालेली नाही। सततची 2 दिवस आवक येऊन सुद्धा आणि आज तिसरा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट नंतर 2 दिवस मार्केट बंद झाल्याचं तर तिसरा दिवस सतत आवक जास्त होती, परंतु बाजारामध्ये कुठेही कमी जाणवली नाही। परंतु वरच्या रेटमध्ये थोडीशी कमी जाणवली। ते 2च दिवस पाऊस जसा उघडेल तसा पुन्हा करंट आलेला असेल, परंतु जाग्यावरती 60, 70, 80 रुपयावरती जाग्या खरेदी चालू झाल्या। टॉप बागा 100, 110 पर्यंत आल्या की एखादी बाग 125 रुपये आणि क्वचित एखादी 150 रुपये आज मागतायत, पण जी 150 मागतात त्याचा लवकरच 200 रुपयाच्या वर रेट जाईल। जे 100 मागतायत ते लवकरच 125-150 वरती जाईल जागेवरती आणि आजही मार्केटमध्ये 87, 88, 90 रुपयापर्यंत गोटी विकली गेली, त्याचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि शेतकऱ्यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा मी आवर्जून आज त्याचा उल्लेख केलेला आहे। कुठेही शेतकरी भयभीत झालेला नसताना आपल्याला भयभीत केलं जातंय। कदाचित पाऊस चालू व्हायच्या अगोदरच मंदीचे सावट तयार करण्याचं जे धोरण व्यापारी वर्गामध्ये होत असताना आपल्याला त्यांना बाग पावसात तुडू द्यायचीच नव्हती, परंतु पहिल्यांदाच मार्केट ढासळलेल्यामुळं मी ठामपणे त्या मतावरती आहे की उद्याही 2 दिवसांनी पाऊस उघडेल, त्यावेळेस पुन्हा बाजार कडाडलेले असतील। हे मी जाणीवपूर्वक सांगतोय। मी आजही मंदीचं नाव तोंडातून घेतलेलं नाही आणि घेणारही नाही। का तर आतापर्यंत ज्यांच्या बागेवरती लाल पुरळ, डांबऱ्या, तेल्या ह्या संपूर्ण बागा मी अगोदर काढायला लावल्या होत्या आणि त्याचे रेट आज खऱ्या अर्थानं चांगले रेट मिळून गेले आणि आता राहिलेले सगळे मागत चांगले माल आहेत। 80-85% माल हलके येत होते, आता उलट झाले। 70-80% माल चांगले यायला लागले तर 10-15% माल हलके राहिलेले आहेत। मग त्या शेतकरी बांधवांचे पैसे होऊन गेले आणि चांगल्या मालवाल्यांनी सुद्धा चांगले रेट आतापर्यंत घेतले। जागेवरती पण चांगले रेट मिळत होते, परंतु जसा पावसाचा अंदाज सांगितला की बाजार ढासळतात, हे काय गणित माझ्या डोक्यात बसत नाही। कारण व्यापारी काय जागेवरून वला माल येत नसताना एवढे मार्केट का ढासळतोय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली असताना सुद्धा एक आडत्या आणि एक व्यापारी या नात्यानं जर आपण शेतकऱ्यांची चांगली सेवा करू शकलो तर मला असं वाटतंय उद्याच्या भविष्य काळात डाळिंब शेती वाढेल आणि आपला महाराष्ट्रातला माल 100 देशात एक्सपोर्ट होईल। अशी परिस्थिती असताना आपण भयभीत होऊन आपल्याला जर आज ऋण काढून सण साजरा करतोय, नातेवाईकाकडनं पैसे गोळा करतोय, औषधवाल्यांची औषध उधार आणतोय, सावकाराकडनं पैसे काढतोय आणि बँकेकडनं पैसे काढून शेती करत असताना आज शेतकऱ्याला कुठेतरी आधाराची गरज आहे आणि ती आधाराची गरज असताना मी कुठेतरी सावरायचा खारीचा वाटा म्हणून प्रयत्न करत असेल तर यामुळं केडी चौधरी युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर वाढून घराघरात शेतकऱ्यांपर्यंत हा युट्यूब चॅनल पोहोचत असताना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळतोय। आणि म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो मंदी होणार नाही, झालेली नाही। फक्त 2 दिवस माल कमी काढायला सांगितला आणि तोही मी कालच सांगितला होता। कारण सतत जर आवक जास्त राहिली तर मागणीपेक्षा पुरवठा वाढला तर मंदी ही होणारच। परंतु जर 4 दिवस हे पाऊस उघडून गेला तर आपल्याला कदाचित जाग्यावरती सुद्धा रेट काढलेला लवकरच पाहायला भेटेल किंबहुना पाऊस उघडायच्या आतच आपल्याकडे फेऱ्या मारायला व्यापारी चालू करतील। कारण त्यांना जसा हवामानाचा अंदाज आल्याच्या नंतर रेट कमी करतात मागतात
तसा पाऊस उघडल्यानंतर रेट वाढणार आहे ह्याची सुद्धा जाणीव होईल। त्यामुळे आता पाऊस उघडायच्या आतच आपल्याकडे व्यापारी नक्की येतील आणि आपल्याला जो योग्य रेट वाटेल तिथपर्यंत आपण नक्की विका। नाहीच पटला तर मोकळं मार्केटला या आणि मार्केटला येऊन आपण आजूबाजूची मार्केट तपासा आणि पुण्यात आल्यावर सुद्धा आजूबाजूचे आडते तपासा आणि जर आपल्याला माझ्याकडे योग्य वाटलं तर माझ्याकडे आणा, अन्यथा वेगळ्या ठिकाणी योग्य वाटलं तर वेगळ्या ठिकाणी किंवा जाग्यावर द्या, परंतु शेतकऱ्याला यावर्षी फसून द्यायचं नाही ही भूमिका मी पहिल्यापासून घेतल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आज घराघरामध्ये आनंदाचं वातावरण झालंय। किंबहुना दिवाळी साजरी करायच्या अगोदरच आता दिवाळी शेतकरी साजरी करायला लागलेत। एवढा आनंद या डाळिंब पिकातनं होत असताना दिलासा देणारं एकमेव पीक म्हणजेच डाळिंब पीक असताना आपण भयभीत होऊ नका ही मी आपल्याला पूर्ण म्हणजे अगदी खात्रीने सांगतो की उद्याचा पाऊस उघडल्याच्या नंतरचा काळ हा आपल्यासाठी डाळिंब उत्पादकांना चांगलाच असेल। घाबरून जाऊ नका। फक्त आपण लूज पडला आणि आपण भयभीत झाला, आपण कमी रेटमध्ये माल दिला तर तो स्पर्धेमध्ये कमी रेटमध्येच विकायला जाईल। त्यामुळे त्यावेळेस आपण मार्केटमध्ये आपण अपेक्षा जास्त ठेवण्यापेक्षा दोन्हीकडे अपेक्षा जास्त ठेवूया। मार्केटमध्ये सुद्धा चांगले रेट मिळणार आहेत, त्याचबरोबर जागेवर सुद्धा रेट मिळवा आणि यावर्षी होणारे पैसे करून घ्या आणि ह्या वर्षी कधी नाही झाला तेवढा खर्च यावर्षी डाळिंब पिकाला औषधाचा झालेला आहे। त्याच्यामध्ये जरी पैसे जास्त झाले असे वाटले तरी ते आपल्या हातात पडत नाही, फक्त आकडा फुगलेला दिसेल, खिशात मात्र पैसे कमीच पडणार असताना अजून तोटा करू नका एवढं मी जाणीवपूर्वक सांगत असताना पावसाळ्याचे दिवस हे येतच असतात, ज्याच्यामध्ये चांगल्या बागा आहेत ते आणतच असतात, परंतु भयभीत करणाऱ्यांची आता संख्या जर आपल्याला कोण येत असेल, आपल्यापर्यंत कोण पोचत असेल तर आपण थोडंसं सावधानतेने पाऊल उचला। किंबहुना माझ्यासारख्या आडत्याला फोनवर सुद्धा कुठलाही फोटो पाठवून काय रेट जाईल हे विचारू नका, आपण स्वतः या। कारण माझ्यासारखा आडत्या तुम्हाला सांगेल मी चांगल्या रेटमध्ये विकतो, पण माझं उलटं गणित आहे। मी सांगेल की माझ्याकडे टाकण्यापेक्षा माझ्याकडे पहिल्यांदा मोकळं या, नंतरच आपण माल आणायचा का नाही ते ठरवा। 6 महिने कष्ट करून आपण हे पीक आणतोय, कुणाच्या फोनवरून विचारून आपण तिथपर्यंत जाऊन माल झाडाचा तोडलेला पुन्हा आपण झाडाला लावू शकत नाही, पण हे मंदीचे 4 दिवस निघून जातील आणि आपल्याला होणारा तोटा टळू शकेल। या परिस्थितीत मी तुम्हाला आधार देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलाय आणि तो अगदी खात्रीपूर्वक सांगतो की पुढे जाऊन मंदीतच मी सांगितलेले रेट वाढणारच आहेत, पडलेले नाहीत। कारण पडायचेच होते तर गोटीचे रेट सुद्धा 30-40 वर यायला पाहिजे होते। आज गोटी 60 रुपये 70 नी स्टार्ट होते, फक्त वरचाच रेट खाली आलेला आहे। उत्तर भारतामध्ये अजून मागणी असताना हे 2-3 दिवसात सौदे स्वस्त रेटमध्ये झाले तर आपल्याला मिळणाऱ्या फायद्यापेक्षा घेणारा जास्त कमवून जाईल आणि आपल्याला त्यांनाही पैसे मिळाले पाहिजेत, परंतु प्रत्येकानं प्रत्येकाचा वाटा उचलला तर शेतकऱ्याला कुठंतरी हातामध्ये 4 पैसे येतील। मला काल एक शेतकऱ्यांनी सांगितलं 50 रुपयांवर जागेवर मागितलेली बाग माझी 109 रुपये रेट मिळाला, 59 रुपये मला वाढून मिळाले। जर मला सांगा 50 नी मागितले असते तर हातात रिजेक्शन करून 25 रुपयेच रेट पडला असता आणि 25-30 रुपयामध्ये आपल्या हातामध्ये 30-35 मिळाला असता, 10-15 रुपये 20 रुपये खर्च औषधापाण्याला झाला असता। जर 10-20-30 रुपयात किलोला आपण जर पैसे खिशात घालणार असाल तर लाखोचं उत्पन्न मिळत असताना आपण हजारावर येणार। हे काही झालं नाही पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं काळजी घ्या आणि भविष्यात आपला होणारा तोटा टाळा। आजही मार्केटला माल जास्त होता तरी रेट कमी झाले नाहीत, परंतु मी बुधवार आणि गुरुवार थोडासा माल कमी काढा हे जरी सांगितलं असेल तरी पावसामुळे ऑटोमॅटिकच माल कमी महाराष्ट्रातून येणार आहे, कारण सगळीकडे पाऊस आहे। शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस माल काढा हेही आवर्जून सांगितलेलं आहे। त्यानंतर गणपतीच्या तोंडावरती अगदी गणपती बसतात त्या दिवशी माल जास्त येतो, गणपतीच्या आदल्या दिवशी माल जास्त येतो। मी 25, 26, 27 ला माल कमी काढा, जे गणपतीला चालणार आहे ते माल अगोदरच काढा असं सांगितलेलं आहे। परंतु जो खाणारा माल आहे तो कोणत्याही दिवशी चालेल, परंतु गणपती म्हणून ज्यांनी ठेवला असेल तर त्यांनी 3 दिवसात तो माल नाही आणला तरी चालेल। त्याच्या आत तुम्हाला जेवढा 24 तारखेपर्यंत माल काढता येईल तसा गणपतीला चालणारा माल काढा, पण खाणारा माल कधीही आणा, त्याचे खाणाऱ्यासाठी पैसे बनतील। पण गणपतीवाले आणि खाणारे दोन्ही एकत्र झाले तर मंदी अटळ आहे आणि मग मंदी टाळायची असेल तर थोडासा विचारपूर्वक विचार करून आपण मंदी टाळूया आणि कुठेही मंदी झालेली नाही। फक्त पुण्यासाठी गाडी लवकर येऊ द्या, कारण जागा कमी असल्यामुळे गाड्यांच्या रांका लागतायत
आणि नाशिकला ज्यांना सोयीस्कर असेल उत्तर महाराष्ट्रात आणि इकडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपासच्या, तर त्यांनी नाशिकला प्रीमियम कृषी मार्केटमध्ये जा. ज्यांना इंदापूर शक्य असेल त्यांनी इंदापूरला जा. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.